सुराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। पारोळा शहरातील सत्यनारायण मंदिराजवळ पिकअप व्हॅनची दुचाकी जोरदार धडक, बुरजड येथील 2 तरुण ठार। 1 महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनीतील म्हाडा वसाहतीजवळील 150 खोल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिक व महिलांचा मनपावर हंडा मोर्चा। धुळे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार कुणाल पाटलांना विजयी करण्याची ग्वाही। धुळे शहरातील मुस्लिम स्लम भागात घाणीच्या साम्राज्यामुळे होत असलेल्या रोगराईवर उपाययोजना करण्याची समाजवादी पार्टीची मागणी। जुनवणे येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामात गैरव्यवहार केलेल्यांवर उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आणि मारवाडी मिडटाऊन युवा मंच शाखा धुळे तर्फे जयश्री शहा यांना नारीरत्न पुरस्काराचे वितरण। आता बातमीपत्र विस्ताराने। सुरत नागपूर महामार्गावर पारोळा शहरातील सत्यनारायण मंदिराजवळ धुळ्याकडून येणाऱ्या पिकअप व्हॅनने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकी जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात धुळे तालुक्यातील बुरजड येथील 2 तरुण ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली। धुळे पारोळा रोडवर पारोळा शहरातील सत्यनारायण मंदिराजवळ धुळ्याकडून येणाऱ्या पिकअप व्हॅनने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात बुरजड येथील 2 जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की बुरजड येथील कैलास दिलीप चौधरी हा त्याच्या मित्राची होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH18 BJ 737 हिच्याने त्याचा मित्र गणपत आकडू मोरे यास घेऊन मंगळवारी सकाळी धरणगाव येथे नातेवाईकाकडे गेला होता। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दोघे नातेवाईकांना भेटून धरणगावहून निघाले। त्यानंतर पारोळा शहरातील सत्यनारायण मंदिराजवळ 6:30 ते 7 वाजेच्या सुमारास धुळ्याकडून येणाऱ्या पिकअप व्हॅन क्रमांक MH18 AJ 4753 ने ओव्हरटेक करताना दुचाकी जोरदार धडक दिली। त्यात कैलासच्या डोक्यास मार लागून तो जागीच ठार झाला, तर गणपत मोरे हा गंभीर जखमी झाला। त्यांना गावातील व इतर लोकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले। कैलास यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर गणपत मोरे याचेही उपचार सुरू असताना निधन झाले। दोन्ही बुरजड येथील राहणारे असल्यामुळे सदर माहिती कळताच गावावर शोककळा पसरली। कैलास याचे 11 वर्षापूर्वीच मोनिका हिच्याशी लग्न झालेले होते, त्यास मूळ बाळ नव्हते। गणपत यांच्या पश्चात पत्नी कविता व 1 मुलगा आहे। दोघांच्या मृतदेहावर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात बुधवारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। बुधवारी दुपारी 1:30 वाजता बुरजड येथे शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास API एलेन कानडे हे करीत आहेत। धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनीतील म्हाडा वसाहतीजवळ 150 खोल्यांमध्ये गेल्या 1 महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिक व महिलांनी मनपावर हंडा मोर्चा काढून अभियंता कैलास शिंदे यांना घेराव घातला। धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनीतील म्हाडा वसाहतीजवळील 150 खोल्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांना गेल्या 1 महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मनपावर हंडा मोर्चा काढून अभियंता कैलास शिंदे यांना घेराव घातला। याबाबत अधिक माहिती अशी की वनश्री कॉलनीतील 150 खोल्यांमध्ये नागरिक राहतात, परंतु गेल्या 1 महिन्यापासून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। स्थानिक नगरसेवकही याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांसह महिलांचे हाल होत होते। बुधवारी नागरिकांचा व महिलांचा संयम सुटला व संतप्त झालेल्या महिलांसह नागरिकांनी मनपावर हंडा मोर्चा काढून थेट अभियंता कैलास शिंदे यांना घेराव घालून जाब विचारला, तसेच इतर नागरी सुविधा पुरविण्याबाबतही मागणी केली। अभियंता शिंदे यांनी 2 दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले, तरी देखील महिलांनी व नागरिकांनी हंडा वाजवत मनपाच्या कारभाराचा निषेध केला। याप्रसंगी प्रमोद सोनवणे, नलिनी शिरसाट, शकुंतला मरसाळे, गीता वाकळे, शोभा पद्मर, किरण वाघमारे, पार्वती पवार, उषा केदार, बेलाबाई गांगुर्डे, शोभा केदार, द्वारका शिंदे, सुनंदा शिरसाट, सखुबाई सोनवणे, रेखा अहिरे, गणेश शिरसाट, राकेश देवरे, विक्की नेरकर, अनिल इंगळे, किशोर खैरनार, ललित मगर, निलेश इंगळे यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहाडी परिसरात वनश्री कॉलनीच्या पुढे 150 खोल्यांमध्ये 1 महिन्यापासून पाणी आलेलं नाही। त्या लोकांची समस्या इतकी गंभीर झालेली आहे की तिथं मोटर टँकर आली, 1-2 टँकर आली, पाणी मिळत नाही कोणालाच।
तिथं रस्त्याची सोय नाही आहे, रात्री बेरात्रीचे साप निघतात, लाईट नाही आहे, काहीच नाही आहे. त्या लोकांच्या संदर्भात नगरपालिकेत अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु लाईटची व्यवस्था आज बंद करण्यात आलेली नाही. तरी त्या परिसरात लाईट, रस्ता आणि पाण्याची सोय व्हावी ही अशी तक्रार घेऊन आम्ही शिंदे साहेबांना भेटलो. शिंदे साहेबांनी सांगितलं की 4 दिवसात आम्ही पाण्याची सोय करून देतो आणि तुमचा प्रश्न सोडवतो, आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आता आम्ही 4 दिवस वाट बघू, नंतर काय करायचं ते करू आम्ही. धुळे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे मंगळवारी सायंकाळी शहरातील हिरेभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप तसेच आमदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर जोरदार टीका करून कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून आमदार कुणाल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. धुळे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे मंगळवारी सायंकाळी शहरातील हिरेभवन येथे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रोहिदास पाटील हे उपस्थित होते. मेळाव्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना भाजप व आमदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर जोरदार टीका केली. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघावर जो कलंक लागला आहे तो पुसून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीमागे राहून त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायतीत निवडून येण्याची क्षमता नसलेले, विधानसभेत सपाटून मार खाल्लेले डॉक्टर भामरे यांना मोदी लाटेत निवडून देत थेट मंत्री केले, परंतु त्यांनी मतदारसंघात विकास करण्यापेक्षा टक्केवारी घेऊनच आपल्या आर्थिक परिस्थितीत भर पाडली, असा घणाघाती आरोपही करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम-मांडे, आमदार कुणाल पाटील, रणजितराजे भोसले, सलाम मास्टर, विलास खोपडे, साबिर शेख, इर्शाद जहागीरदार, दयानंद मेहता यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत केले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मनपा विरोधी पक्षनेते साबिर शेख, माजी महापौर कल्पना महाले, ॲडव्होकेट जे.टी. देसले, गोविंद साखला, मधुकर गर्दे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, एम.जी. धिवरे, गुलाबराव कोतेकर, किरण पाटील, प्रभाकर पाटील, गायत्री जयस्वाल, ज्योती पावरा, सत्यजित सिसोदे, शकील अहमद, लहू पाटील, दिनेश भदाने, भगवान करते, बाजीराव पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरामध्ये महापालिकेमध्ये काय निकाल येतील हे मला माहित नाही, कसं वातावरण दिलं मला माहित नाही, पण आज सुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवतो की महापालिकेमध्ये कसे निकाल आले तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाजपापेक्षा जास्तच असणार आहेत. तुम्हाला मी सांगतो, तर मतांची आकडेवारी आपण बघितली तर बापूंनी सांगितल्याप्रमाणे 53,000 मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून घेतली आणि फक्त 56,000 मतं घेतली. फक्त 3,000 मतांना परत धुळे शहरामध्ये टाकला. एवढा मोठा प्रचंड पैसा, एवढी मोठी सगळी सरकारी यंत्रणा वापरली गेली आणि एवढे नेते मंडळी, एवढे मंत्री ते आणून घेतले आणि फक्त 3,000 मतांनी तुम्ही पुढे आहात आल्यापेक्षा तुम्हाला मी सांगून ठेवतो या ठिकाणी मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल धुळे शहरामध्ये जर तुम्ही आणि मी प्रत्येकाने जर मनापासून ताकद लावली तर कमीत कमी 50,000 आपण त्या भाजपाच्या पुढे राहू. हा माझा विचार. फक्त लोकसभेमध्येच नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जर मनापासून एक जण जर कामाला लागला तर या भारतीय जनता पक्षाचा हे काही माणूस आपण भविष्यामध्ये निवडून येणार नाही आणि विधानसभेवरती सुद्धा या धुळे शहरामधून काँग्रेस राष्ट्रवादीचा माणूस निवडून जाईल हा विश्वास. अत्यंत जबरदस्त चांगली परिस्थिती आहे. समोरचा माणूस थोडासा दचकलेला आहे, घाबरत फिरायला लागलाय. आता काय त्याच्या जवळची माणसाला सांगायला लागले म्हणजे बाबा त्या आवडी घ्या, बाबा त्या आवडी घ्या, जाऊ द्या, तुमच्या दुकानाचे बंद घेते बाबा, असं त्यांची माणसं मला सांगतात. समोर धुळे विभागातून आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात बैठक बोलवली. अनेक वक्ते बोलले, वेळ थोडा कमी आहे. अजूनही अनेक सभापती अजूनही मिळाली होती. त्यावेळेस सविस्तरपणे राहिलेली सर्व प्रमुख मंडळी आणि मी स्वतः बोलणार आहे. मी फक्त आपल्याला अशी विनंती करतो की मागे काय झालं असेल ते आपण विसरा. आगामी कालखंडामध्ये या देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब
आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी जो निर्धार केला आहे सरकारला, या जुमलेबाज सरकारला सत्तेत घालवण्यासाठी सर्व पुरोगामी विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र यायचं आणि या नरेंद्र मोदी सारख्या हुकुमशाला सत्तेबाहेर काढायचं. या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी 29 तारखेला धुळे शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक बूथला 20 कुणाल पाटील आहे असं समजून आपण सर्व मतदारांना बाहेर काढा. धुळे शहरातील मुस्लिम स्लम भागात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून मनपाने तातडीने प्रतिबंधक उपाययोजना राबवावी अशी मागणी समाजवादी पार्टी धुळे महानगरतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील मिल्लतनगर, जामचामळा, हजारखोली, कबीरगंज, अजमेरानगर, वडजई रोड परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून मनपाने प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवावी यासाठी धुळे महानगर समाजवादी पार्टीतर्फे मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी स्वीकारले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मोठा गाजावाजा करीत मनपामार्फत स्वच्छता व धूळमुक्त मोहीम शहरातील ठराविकच ठिकाणी राबवली गेली आणि बंद झाली. परंतु शहरातीलच मोठ्या भागात तुंबलेल्या गटारी, ठिकठिकाणी साचलेला कचरा, प्रभाग क्रमांक 19 व 12 मधून जाणाऱ्या नाल्यात असलेली दुर्गंधी तशीच आहे. यामुळे मिल्लतनगर गार्डन परिसर, जनता सोसायटी भागात विविध आजार, ताप असलेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गार्डन परिसरातील मुनाफ बागवान हा इसम ताप असल्याने उपचार घेत असताना सर्वोपचार रुग्णालयात दगावला आहे. तरी फक्त वर्तमानपत्रात देखावा न करता मनपा प्रशासनाने स्वच्छता मोहीम शहरातील प्रत्येक भागात, विशेषतः स्लम भागात राबवावी व ॲबेटिंग, फवारणी, धुरळणी सुरू करून रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी इनाम सिद्दीकी, जमील मंसुरी, अखिल अन्सारी, गुड्डू काकर, कल्पना गंगवार, जाकीर खान, अमीन पटेल, सीमा चौहान, रफिक शाह, गुलाम कुरेशी, इम्रान शेख, आलमगीर शेख, मुबीन अंसारी, इरफान शाह, आसिफ अंसारी, अकील शाह आदि उपस्थित होते. आज नगर पालिका में निवेदन दिया है, जहाँ पर वडजई रोड है और उसके आसपास के जो इलाके हैं वहाँ पर बहुत गंदगी है और गंदगी की वजह से एक बच्चा मर चुका है वहाँ पर. उसकी फाइल अभी हमको उसका किस वजह से मरा है वो अभी तक रिपोर्ट नहीं मिली है. जैसे ही सिविल की रिपोर्ट हमारे हाथ में आएगी हम नगर पालिका को देंगे. और वहाँ पर लूज मोशन, वोमिटिंग जैसे भी बीमारियां बच्चों को हो रही हैं. वहाँ पर आज 2 महीने हो गए गटर साफ करने के लिए कोई नहीं आया. और स्वच्छता अभियान जो चल रहा है हमारे देश में उसकी तो वहाँ पर धज्जियां उड़ाई जा रही हैं. तो मेरा हमने यही कहा है कि जल्दी से जल्दी इस पर बंदोबस्त किया जाए, नहीं तो ये हम नई नगर पालिका को भी ताला लगा देंगे. क्योंकि कोई फायदा नहीं है ऐसे नगर पालिका का जो हमारे धुलिया में रहना या महानगर पालिका का धुलिया में रहना जो हमारे लिए काम नहीं करती है. तो ऐसी नगर पालिका को ताला लगा के बंद कर दिया जाए, वही बेहतर रहेगा. धुळे तालुक्यातील जुनवणे येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामात गैरव्यवहार झाला आहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी जुनवणे भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून स्मरणपत्र देण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील जुनवणे येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामात गैरव्यवहार झाला आहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी जुनवणे भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून स्मरणपत्र देण्यात आले आहे. जुनवणे येथील ग्रामपंचायतीत वृक्ष लागवड, रस्ते, घरकुल या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेमार्फत चौकशी होऊन सदर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. त्यानुसार दिनांक 30 मार्च 2016 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या आदेशानुसार कारवाई न झाल्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे हरिश्चंद्र खैरनार यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानेही कारवाईचे आदेश दिले होते. परंतु या आदेशासही 6 ते 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही गैरव्यवहारातील संबंधित दोषी सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, लाभार्थी, अभियंता आदींवर कारवाईची अंमलबजावणी केली जात नाही.
म्हणून पोलीस प्रशासनाने दोन्ही आदेशांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या जुनणे गावाचा कथित गैरव्यवहाराचा संदर्भात संपूर्ण तालुका अवगत असतानाही जुनणे गावातील झालेले गैरव्यवहाराचे प्रकार, हिंदू रस्ता खडीकरण गैरव्यवहार, घरकुल योजनेचा गैरव्यवहार, वैयक्तिक शौचालय योजनेचा गैरव्यवहार, भरपूर शासकीय योजना राबवल्या जुनणे गावात राबवल्या, प्रत्येक योजनेमध्ये गैरव्यवहार झाले. वृक्ष योजना, दुतर्फी वृक्ष रस्ता, दुतर्फी वृक्ष लागवडमध्ये गैरव्यवहार झाले. या गैरव्यवहाराची जिल्हा परिषदेकडून चौकशी झाली असता चौकशी करून संबंधित जिल्हा परिषद यंत्रणेने अहवाल दिला असता या अहवालाचे अवलोकन मान्य जिल्हाधिकारी धुळे यांनी केले असता आणि या अहवालात संबंधित दोषी व्यक्ती आढळले तरीही जिल्हा प्रशासनाकडून या दोषींवरती कारवाई केलीच नाही. वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्यामुळे शेवटी न्यायालयासह आम्हाला माननीय औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागली. गेल्या 1.5 ते 2 वर्षे आम्ही याचिका संदर्भात औरंगाबाद हायकोर्टात हे पाटल्या मारल्या आणि औरंगाबाद हायकोर्टाने एक आमच्या पदरी पाडून घेऊनही गेल्या 8 ते 9 महिन्यापासून औरंगाबाद हायकोर्टाच्या निकालामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाधिकारी, पंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक हे दोषी आहेत. त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांच्यासह लाभार्थी दोषी आहेत सर्वांवरती कारवाई करण्याचे मान्य आहे. औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश असताना गेल्या 8 ते 9 महिन्याचा काळ जोडला गेला तरीही धुळे तालुका पोलीस प्रशासनाकडून संबंधित दोषींवरती कुठलीही कारवाई केली जात नाही. तर या संदर्भामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आम्ही तालुका पोलीस स्टेशन वेळोवेळी संपर्क साधला असता की संबंधित दोषींवरती कारवाई करावा, तरी जिल्हा पोलीस तालुका पोलीस प्रशासनाकडून संबंधित दोषींना कारवाई करण्याचे आदेश असतानाही त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही. म्हणून नाईलाजास्तव आम्हाला अशा दोषींवरती कारवाई करण्यासाठी कुठलं हत्यार वापरावं लागेल. वेळोवेळी प्रशासनाला जागे करूनही जाग येत नाही, स्मरणपत्र देऊनही जाग येत नाही नसेल तर शेवटी आम्हाला आमरण उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही अशी परिस्थिती दिसते. तरी शासनाने दखल घ्यावी, आम्हाला उपोषणकर्त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या मारवाडी मिड टाउन युवा मंच शाखा धुळेतर्फे गल्ली नंबर 2 मध्ये श्री राधाकृष्ण मंदिर येथे जयश्री शाह यांना नारीरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी भजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या मारवाडी मिड टाउन युवा मंच शाखा धुळेतर्फे जयश्री शाह यांना नारीरत्न पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे गल्ली नंबर 2 मधील राधाकृष्ण मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. तसेच पंचमी निमित्त भजन व फुलडोरच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. मारवाडी मिड टाउन युवा मंच धुळेतर्फे गेल्या 20 वर्षापासून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जयश्री शाह यांच्याकडून अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. योग प्रशिक्षण, स्त्री जन्माचे स्वागत करणे आदी विविध उपक्रम त्यांच्यामार्फत राबवण्यात येतात. म्हणून मारवाडी मिड टाउन युवा मंचतर्फे त्यांना नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पंचमी निमित्त भजन गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व महिलांनी सहभाग नोंदविला. आजच्या परिस्थितीला मोबाईलचा वापर जास्त व जरुरी असल्याने मुलामुलींनी त्याचा योग्य रीतीने वापर करावा व पुढे होणारे दुष्परिणाम टाळावे याबाबतही माहिती देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष काश्मीरा कुचेरिया, पायल अग्रवाल, सुमन पसारी, अरुणा भराडिया, जमुना छाजेड, नीता पसारी, मंगला तिवारी, रेखा कानगरू, सुनीता ठाकुर, ज्योति जैन, अलका छाजेड, हर्षदा जैन आदि उपस्थित होते. आज हम लोग यहाँ पर महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी युवा मंच की ओर से प्रतिवर्ष महिला दिवस के उपलक्ष्य में एक महिला का सत्कार किया जाता है. आज हमें बहुत गर्व की अनुभूति हो रही है कि 78 इयर्स ओल्ड लेडी जयश्री शाह, जिनका सत्कार करने हम लोग आज यहाँ इनके घर पर आए हैं. और जयश्री भाभी के लिए हम क्या पूरा महाराष्ट्र जानता है कि बहुत ही एक्टिव लेडी है. हर फील्ड में सवेरे मॉर्निंग वॉक से लगाकर योगा प्राणायाम की जागृति लाना पूरी महिलाओं में, इन्होंने इसकी बहुत बड़ी उपलब्धि इनको मिली है और हर क्षेत्र में ये सक्रिय है. आज हमें इन्हें यहाँ पुरस्कार देने में बहुत गर्व का अनुभव हो रहा है. महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी युवा मंच की ओर से बहुत बहुत बधाई. धुलिया मिड टाउन की ओर से इन्हें बहुत बहुत बधाई हम यहाँ देते हैं और इनका सत्कार करते हैं. बहुत बहुत धन्यवाद. काश्मीरा राजेश कुचेरिया आणि सौ सुमन पसारी, सौ अरुणा भराडिया, पायल अग्रवाल आणि माझ्या सर्व सहकार्य भगिनी, आज आम्ही जयश्री शाह यांना नारी रत्न पुरस्कार देत आहोत. जयश्री शाह या एक सामाजिक कार्यकर्ता आहे.
यांनी श्री जन्माचे स्वागत बेटी बचाव प्रत्येक येणाऱ्या मुलीचे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये साजरे करतात. नारी रत्न पुरस्कार म्हणजे नारी ही कोणत्याही रत्नापेक्षा कमी नाही. नारी ही सर्वशक्तिमान आहे. आजच्या युगात मी इच्छुक आहे सर्व मुलींना सांगण्यात की मोबाईलचा वापर योग्य रीतीने करावा. ज्यांना मोबाईलमध्ये फसवण्यात येत असेल, काही मुलींच्या हातून चुका होत असेल आणि ह्या आपल्या आई वडिलांना परिवारजनांना सांगण्यात संकोच करत असेल किंवा ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढतो आहे, यांच्याबद्दल जर त्यांना भीती वाटत असेल तर आमच्यासारख्या नारी आणि नारी शक्ती केंद्रात येऊन यांनी आमच्या पुढे समस्या मांडू शकता. तुम्ही पण पुढच्या पिढीच्या उत्कृष्ट नारी ठरू शकता. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. पारोळा शहरातील सत्यनारायण मंदिराजवळ पिकअप व्हॅनची दुचाकी जोरदार धडक, बुरजड येथील 2 तरुण ठार. 1 महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनीतील म्हाडा वसाहतीजवळील 150 खोल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिक व महिलांचा मनपावर हंडा मोर्चा. धुळे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार कुणाल पाटलांना विजयी करण्याची ग्वाही. धुळे शहरातील मुस्लिम स्लम भागात घाणीच्या साम्राज्यामुळे होत असलेल्या रोगराईवर उपाययोजना करण्याची समाजवादी पार्टीची मागणी. जुनवणे येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामात गैरव्यवहार केलेल्यांवर उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आणि मारवाडी मिडटाऊन युवा मंच शाखा धुळेतर्फे जयश्री शहा यांना नारीरत्न पुरस्काराचे वितरण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.